नमस्कार फ्रेंड्स, मी रेश्मा रेशूज रेसिपी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत ईद स्पेशल शीरखुर्मा। आणि ईद म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते म्हणजे शीरखुर्मा। तर आपण क्रीमी शाही खुर्मा बनवणार आहोत। शेवयाची खीर आणि शीरखुर्मामध्ये खूप फरक आहे आणि चवीलाही खूप फरक असतो। तसं शाही खुर्मा बनवण्यासाठी अगदी सोपा आहे। तर शाही खुर्मा बनवण्यासाठी आपल्याला काही जास्त म्हणजे काही करावं लागत नाही। ते अगदी म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जास्त असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की खूप काही आहे, तर असं काही नाही आहे। तर बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। तर ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे बदाम, पिस्ता आणि काजू हे आपण भिजून घेतलेले आहे आणि चारोळे आणि मनुके आणि मी ओली खजूर जी असते ना अशी सॉफ्टवाली ती खजूर घेतलं आहे। आणि बघा इथे मी मिल्कमेड घेतलेला आहे। तर हा मिल्कमेडचा डब्बा आपण पूर्ण 200 ग्रॅमचा वापरणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथे दूध तापवायला ठेवून दिलेलं आहे। दूध इथे मी 1.5 लिटर घेतलेलं आहे। तर बघा, आपल्याला दूध फुल क्रीम दूध घ्यायचं आहे। तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल, जे तुमच्याकडे असेल ते। तर आता ड्रायफ्रूट्स आपण आधी सगळे कट करून घेतलेले आहेत। तर बघा, मी उभ्या असे कट करून घेतले आहेत। तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडत असतील त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। तर आपण भिजवलेल्याच ह्याच्यामधले बदाम आणि काजू 5 ते 6 मी असे साईडला काढून घेतलेले आहेत, भिजवलेलेच आहेत हे। तर आता आपण हे छान मिक्सरला थोडंसं दूध घालून छान बारीक याची पेस्ट करून घेऊयात। म्हणजे आपण हे असं केल्याने आपल्या म्हणजे शीरखुर्माला छान असा दाटसरपणा येईल। तर बघा, मी इथे काजू आणि बदाम आणि पिस्ता जे ड्रायफ्रूट्स घेतले ते मी 20 ते 25 घेतलेले आहेत 1.5 लिटर दुधासाठी। तुम्ही या ठिकाणी 15 ते 20 यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता। तर बघा, आपलं छान असं ते पेस्ट करून झाली आहे। आता आपण दूध पाहतोय तर दुधाला पण छान अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण हे दूध एका साईडला ठेवून देऊया आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे दूध तापवायचं आहे सतत, मध्ये मध्ये आपल्याला ढवळत ठेवायचं आहे। तर दुसरीकडे आपण एका पॅनमध्ये किंवा मी इथे कढई घेतली आहे, जे तुमच्याकडे 1.5 लिटर जेवढं दूध बसेल असं आपण एखादं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चारोळे आधी सगळ्यात आधी भाजून घ्यायचे आहेत। तर चारोळे आपण जेव्हा भाजून घेतो ना, तर भाजल्यामुळे ह्याची थंड झाल्यावरती ह्याची साल निघते। म्हणजे साल काढून घ्यायचे। याने आपलं काय होईल की दुधाला कडवटपणा येणार नाही। म्हणजे जे चारोळ्याचा जो कडवटपणा असतो ते सालीला निघून जाईल, म्हणून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे चारोळे। तर बघा, आपण ड्रायफ्रूटचे साली म्हणजे आधी भिजवून घेतलेत आणि त्याच्या साली काढून घेतले आहेत। ते याकरिता की आपल्याला म्हणजे ड्रायफ्रूट्स आपण अगदी डायरेक्ट जर खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये अजून उष्णता होईल। कारण की आधीच उन्हाळ्यामध्ये हा सण येतो, असा म्हणजे रमजान ईद हा सण म्हणजे उन्हाळ्यामध्ये असल्यामुळे किंवा गरमी शरीरात होते, म्हणून आपण ड्रायफ्रूट्स भिजवून घेतलेले आहेत आणि त्याची सालात आपण काढून घेऊन हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स छान असे उभे कट करून मी घेतलेले आहेत। तर बघा, आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स सगळे तळून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी मी इथे मनुके तळून घेते आहे। तर असं केल्याने म्हणजे मनुके तळून घेतल्याने आपल्या जो खिरीला म्हणजे जो टेक्स्चर येतो ना खिरीला, तो छान येतो, म्हणजे त्याच्यावरती दिसतं छान। तर यासाठी मी आधी मनुके छान तळून घेते। तर यानंतर आता आपण तर बघा, मी इथे मनुके अगदी मंद आचेवरती तळून घेतलेले आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला ड्रायफ्रूट्स पण मंद आचेवरतीच छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। जोपर्यंत ड्रायफ्रूट कुरकुरीत तळला जात नाही तोपर्यंत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स मंद आचेवरती छान असं तळून घ्यायचे आहेत। तर बघा, आपल्याला हे कधी समजतं जेव्हा आपण असं म्हणजे ड्रायफ्रूट्स हलवत असतो त्यावेळेस ना भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्सचा ना असा आवाज येतो। तर तुम्हाला मी दाखवते तो कसा येतो। तर असं झालं तर समजायचं की हे ड्रायफ्रूट्स आपले अगदी परफेक्ट झालेले आहेत। असं केल्यामुळे शीरखुर्म्याला छान क्रंच लागतो। 3 ते 4 मिनिटात हे ड्रायफ्रूट्स क्रिस्पी होऊ लागतात आणि हलका रंग पण बदललेला आहे। तर बघू शकता तुम्ही। आता आपण या सगळे ड्रायफ्रूट्स डिशमध्ये काढून घेऊयात। सोबतच मी इथे आपण जे खजूर घेतलं होतं, तुम्ही याची पेस्ट तुम्ही डायरेक्ट तुम्ही दूध ह्याच्यामध्ये घालून डायरेक्ट ह्याची पेस्ट पण करून घेऊ शकता, किंवा मी जसं केलं आहे तुम्ही हे पण असं पण करू शकता। तर बघा, आता आपण शेवया भाजून घेऊयात। तर कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलं आहे आणि यामध्ये आता शेवया
घालून घेऊयात. बाजारात जी मिळते ती शेवई मी इथे घेतलेली आहे. तर ही शेवई म्हणजे जे शीरखुर्म्यासाठी वापरतात ना, ती मला ही मिळाली आहे, ती मी घेतलेली आहे. ही शेवई भाजकीच असते. तर तुमच्याकडे भाजकी शेवई जी भेटत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता ही शेवई मी 150 ग्रॅम घेतलेली आहे. आता शेवई 3 ते 4 मिनटं सतत मंद आचेवरती आपल्याला हलवत भाजून घ्यायची आहे. आता शेवई भाजताना आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला कुठेच करपवायची नाही शेवई आणि ती कच्ची पण ठेवायची नाही आहे. तर 3 ते 4 मिनटं सतत आपल्याला हलवायचं आहे. आणि त्याचा शेवईचा बघा तुम्हाला हलका रंग व्हिडिओमध्ये दिसतच असेल. हे शेवईचा हलका रंग झालेला आहे, बदललेला आहे. तर शेवई छान परफेक्ट भाजली गेलेली आहे. आता आपण यामध्ये उकळायला दूध ठेवलं होतं ते यामध्ये घालून घेऊया. तर शेवई कच्ची राहिली तर एकमेकांना ती चिकटून त्याचा लगदा होतो आणि खूप भाजली ती करपट अशी त्याचं चव लागते. त्यामुळे शेवई भाजताना गॅस नेहमी कमी ठेवायचा आहे. आता शेवई घातल्यानंतर याला छान शेवयामध्ये आता आपण दूध घातल्यानंतर याला छान ढवळून घेऊयात. आता बघा आपण दूध जेव्हा उकळलं आहे तर बघा या साईडला जे टोपाला जी मलाई लागलेली आहे ती पण मी यामध्ये घालून घेते. तर मी अजिबात इथे कंजूसी करणार नाही आहे. तर मी यामध्ये जी टोपाला लागलेली साय आहे ती मी यामध्ये घालून घेणार आहे. तर आता मी दूध घातल्यानंतर मी गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरती ठेवले आणि सतत ढवळते, म्हणजे आपल्याला सतत ढवळून घ्यायचं आहे मीडियम टू हाय गॅसवरती एकदा दूध घातल्यानंतर. आता सोबतच आपण यामध्ये कंडेन्स मिल्क घालून घेऊया लगेचच आणि ढवळतच आपल्याला कंडेन्स मिल्क घालवायचं आहे. तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर पण घालू शकता. तर मिल्क पावडर तुम्हाला कशी घ्यायची आहे तर यातलंच तुम्ही आता जे आपलं हे दूध आहे ते यातलंच दूध घ्यायचं आणि मिल्क पावडर आहे ना त्याच्यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मिल्क पावडर तुम्हाला अर्धा कप लागेल किंवा 1 कप, म्हणजे तुमचं दूध असं केल्याने एकदम घट्ट म्हणजे दाटसर दूध व्हायला होतं आणि त्याची मिल्क पावडर टाकल्यामुळे किंवा आपण कंडेन्स मिल्क टाकल्यामुळे त्याची चव अजून छान येते. तर बघा आता मी या ठिकाणी कंडेन्स मिल्क घालते. तर कंडेन्स मिल्क घालत असताना आपल्याला सतत असा ढवळत ते कंडेन्स मिल्क घालत राहायचं आहे. तर बघा कंडेन्स मिल्कचा जो डबा असतो तो अगदी अतिशय काळजीपूर्वक प्रमाणे तुम्ही कंडेन्स मिल्क याच्यामध्ये घाला. जर तुम्ही बोटाचा जर वापर करायला गेलात तर तुमचं बोट कापू शकतं. त्यामुळे त्याचं खूप म्हणजे असं कार्य असतं ते, म्हणजे म्हणून तुम्ही या ठिकाणी एक असा माझ्याकडे जो स्पून आहे त्याचा छोटा एक स्पून भेटतो तसा स्पूनने काढा किंवा त्यामध्ये दूध घालून थोडंसं चमच्याने ढवळून त्याच्यामधून घेऊ शकता. पण बोटाचा वापर करू नका. आता यामध्ये तुम्ही आवडीनुसार साखर पण घालू शकता. तर इथे मी 1 कप साखर वापरलेली आहे, म्हणजे 1 कपपेक्षा मी थोडीशी कमी वापरली, म्हणजे पाऊण कप समजा, एवढी पाऊण कप मी साखर टाकलेली आहे. आणि यामध्ये आपण कंडेन्स मिल्कमध्ये आपलं साखर ऑलरेडी त्याच्यामध्ये असते म्हणून मी पाऊण कप साखर घातली आहे. तर तुम्ही जर मिल्क पावडर घालणार असाल तर तिथे तुम्हाला 1 कप साखर घालायची आहे आणि तुम्हाला आवडीनुसार तुम्ही साखर तसं पण म्हणजे करू शकता कमी जास्त. आता यामध्ये मी सगळ्यात आधी मी चारोळी भाजलेली घातली आणि काय ते खजूर घातलं आहे. आता आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे मंद आचेवरती. आता आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. तर बघा आता मंद आचेवरती थोडीशी उकळी यायला लागली. आता यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात. आपण जी भाजलेली चारोळी घातली आहे ना ती भाजल्यानंतर ती थंड झाल्यावर ती चोळून अशी काढली ना हाताने तर त्याची लगेच वरची टरफलं निघतात. तर ती टरफलं आपल्याला पाकडून घ्यायची आहेत आणि नंतर यामध्ये आपल्या दुधामध्ये घालायचं आहे. तर ही लक्षात ठेवा की त्याचे साले आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतरच दुधामध्ये टाकायचं आहे. तर बघा 5-1 मिनिटांनी छान असं म्हणजे उकळी यायला लागली आहे. तर तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये म्हणजे दुधाचा छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. आता हे तळून घेतलेले जे आपण ड्रायफ्रूट्स आहेत ना ते यामध्ये घालून घेऊयात. हे ड्रायफ्रूट्सचे काप आपल्याला शेवटी घालायचे आहेत. तर मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप ठेवून दिलेले आहेत. ते मला शेवटी गार्निशिंगसाठी वरतून टाकायचे आहेत म्हणून मी थोडे ठेवून दिलेले आहेत. आता शेवटी आपण ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे शीरखुर्माला छान क्रंचपणा येईल. आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि ते आपण मंद आचेवरती याला
उकळून घेऊयात. तर एखाद मिनटानंतर आपण गॅस बंद करून घेऊयात आणि यामध्ये वेलची पावडर घालूयात. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालावी म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. आता आपला शीरखुर्मा अशा प्रकारे तयार आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघा किती छान दाटसर झालं आहे आणि थंड झालं की ते अजून दाटसर होतो. तर गरमागरम आपला शीरखुर्मा तयार आहे. आता मी वरतून यावरती केशरच्या कांड्या घालून घेते. तर दूध थोडंसं कोमट आहे तर मी वरतून थोडंसं केशरच्या कांड्या घालून घेतल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध उकळताना पण केशरच्या कांड्या घालून घेऊ शकता. तर मला हे वरतूनच असं आवडतं. थोडंसं ते टाकल्यानंतर ते पिवळं असं डाग दिसतात ना दुधावर, ते मला तसं खूप आवडतं म्हणून मी शेवटी घातलेलं आहे. तर अशा प्रकारे आपला शीरखुर्मा खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा. आणि रेशूज रेसिपी चॅनलला नवीन जर आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे याची मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या जवळ येईल. तर भेटूयात असंच छान छान रेसिपीसोबत. बाय बाय.